नमस्कार, मी प्रशांत कदम. इराण आणि इस्रायलमधलं जे युद्ध आहे, त्याचा आज 5वा दिवस आहे आणि साहजिक आहे, की कुठलंही युद्ध सुरू झालं, की त्याचा सगळ्यात मोठा परिणाम जो आहे, तो अर्थकारणावरती होत असतो. कारण आपल्या सगळ्या जगण्याच्या मुळाशीच मुळात हे अर्थकारण आहे आणि आत्तासुद्धा हेच होताना दिसतंय. युद्ध जरी तिकडे जगाच्या एका कोपऱ्यात होत असलं, तरी जगभरातल्या सगळ्याच मार्केटवरती याचा परिणाम होतो आहे. भारतीय शेअर बाजारामध्ये त्याचे हादरे सोमवारी आणि आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आज सुद्धा जवळपास 1123 अंकांनी सेन्सेक्स कोसळलेला आहे आणि यामुळं आजची चर्चा जी आहे ती आपण मुख्यतः मार्केटशी रिलेटेड करणार आहोत. मार्केटवरती याचा परिणाम कसा होतोय? युद्धाच्या काळामध्ये जेव्हा शेअर बाजार पडत असतो, तेव्हा तुम्ही गुंतवणुकीकडे कसं बघितलं पाहिजे? आणि साहजिक आहे, की ही चर्चा जी आहे ती केवळ जे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतायत त्यांच्यासाठीच नाहीये, तर तुमच्या सगळ्याच आर्थिक निर्णयांवरती परिणाम करणारी ही चर्चा असेल. कारण ते निर्णय घेताना तुम्हाला त्या वस्तुस्थितीचं भान असलं पाहिजे. म्हणून आपण आज खास आर्थिक विषयांचे अभ्यासक संजीव चांदोरकर यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि युद्धाच्या बाबतीतल्या बऱ्याच अपडेट्स घडतायत, त्याच्याबद्दल सातत्यानं बोललं जातंय. पण एक थोडीशी बेसिक चर्चा या निमित्तानं आपण जी करणार आहोत, ती चर्चा म्हणजे कशा स्वरूपाची असणार आहे याचं थोडंसं तुम्हाला एक भान असावं म्हणून हे इंट्रोडक्शन देतोय, की थिअरेटिकल काही गोष्टी येतील याच्यामध्ये. अ, आता आपण बघतोय, की शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. डीमॅट अकाउंट होल्डर्स जे आहेत भारताचे, ते जवळपास आता 17-18 कोटींच्या आसपास पोहोचलेले आहेत आणि अशा काळामध्ये साहजिक आहे, की ही जी परिस्थिती असते युद्धाची त्याच्यामध्ये बरेच निर्णय जे आहेत ते इकडे-तिकडे होऊ शकतात. सर, सगळ्यात सुरुवातीला युद्धाचा आता 5वा दिवस आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत, की ज्या अर्थकारणावरती फार मोठा परिणाम करतायत. म्हणजे साहजिक आहे, की याच्यामधला एक फॅक्टर तेल तर आहे, पण तेलाच्या पलीकडे जाऊन सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सामान्यांच्या जीवनावरती परिणाम करणाऱ्या सुद्धा याच्यामध्ये दिसतायत. काय तुमचं सध्याचं या सगळ्या स्थितीबद्दलचं विश्लेषण आहे? अ, जरी इस्रायल अमेरिकेनी इराणवर केलेला हल्ला आणि हा म्हणजे अनपेक्षित नाही म्हणता येणार, पण ज्या नाट्यपूर्ण पद्धतीने तो झाला 5 दिवसापूर्वी, त्यांनी खूपच सगळी जागतिक जी काही व्यवस्था आहे, राजकीय, भूराजनैतिक, अ, आर्थिक, ह्याच्यावरती खूप मोठा हादरा त्याला बसलेला आहे नक्कीच. हं, परंतु थोडंसं मागे जाऊन जर बघितलं, तर गेले काही वर्ष आणि विशेषतः डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर, म्हणजे मागच्या जानेवारी 25 नंतर हं, जगाची जवळपास सगळी घडी, हं. आर्थिक, व्यापारी, विशेषतः भूराजनैतिक, सग ज्या म्हणजे ज्याला आपण घडी म्हणतो, वेगवेगळ्या देशातले सौहार्दाचे संबंध, विश्वासाचे संबंध, अ, हे पायाभूत असतात. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अविश्वासाचं वातावरण तयार झालं. एक मोठा ॲडहॉकिझम त्याच्यामध्ये आणला डोनाल्ड ट्रम्पनी, की हम करे सो कायदा. मी म्हणेन ती पूर्व दिशा. आणि हं, साहजिकच आंतरराष्ट्रीय पातळीवरती रेसिप्रोसिटी असते. म्हणजे तू हात उगारल्यानंतर माझा हात मी असा नाही ठेवणार. त्याला मी प्रतिसाद देणार. असं ते चेन रिएक्शन साखळी पद्धतीने ती वाढत जाते. तर हे जवळपास गेले 12-14 महिने एवढ्या तीव्रतेने जेवढं हं. होतंय ना, तेवढं हे गेल्या काही दशकांमध्ये, 30 एक दशकांमध्ये एवढी नाट्यपूर्णता खरं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती कधी घडलेली नव्हती. त्यामुळे बरोबर. इस्रायल अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला जो आहे, तो मी त्याच्याकडे असं बघतो, की उंटावरती खूप मोठं ओझं लादलेलं होतं. उंट हं, असा लटपटत होता, उंटाचे पाय. म्हणजे हं, जागतिक जी काही प्रणाली आपण म्हणता येईल, ज्याला बरेच आयाम असतात. ती हं, अशी लटपटत होती अनेक अनेक कारणांमुळे. हं. तर हा इराणवरचा हल्ला ही शेवटची काडी असू शकते का? म्हणजे ज्याने उंट बसतो. म्हणजे आपल्याकडे जी म्हण आहे, हं. हो. की शेवटची काडी पडली आणि उंट बसला वगैरे. हां. हं, तर इराणवरचा हल्ला हा गेल्या विशेषतः 1-1.5 वर्षातल्या
प्रचंड ताण-तणावांमधली शेवटची कडी ठरेल काय अशी अशी हो. भीती वाटते. आणि थिंग्स विल किती घटना कोलॅप्स. म्हणजे की तुम्ही जेव्हा उल्लेख करताय म्हणजे एकतर कोरोनाचा एक मोठा काळ झाला, त्याच्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध झालं, त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी टर्म तर म्हणजे इतक्या नाट्यमय घडामोडींनी भरलेली आहे, की ती एकापाठोपाठ एक धक्के देत सुटलेत. म्हणजे साहजिक आहे, की कुठल्याही मार्केटवरती एक एक्स फॅक्टर सातत्यानं परिणाम करत असतो आणि इथे तर असा माणूस बसलाय, की जो उद्या काय निर्णय घेईल याच्याबद्दल काही शाश्वती नाहीये. टॅरिफ बद्दलचे तर किती हेलकावे आपल्या मार्केटनं बघितले. आयात करांचं तर आहेच आहे. व्यापार करार वेगवेगळे होतायत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशांत, हं, एवढी त्याची चर्चा आहे हं, आणि त्याच्यातनं येणारी बेरोजगारी आणि आत्ताच्या विशेषतः मला आत्ता मी शेवटची काडी कशासाठी म्हणतोय किंवा म्हणू इच्छितो, की आखाती देशांमधलं कुठलंही युद्ध किंवा युद्ध सदृश्य परिस्थिती ही खनिज तेलाच्या भावावरती ताबडतोब ओव्हरनाईट ज्याला म्हणतात ना, असा परिणाम करते. आज देखील गेल्या जस्ट 5 दिवसामध्ये क्रूड ऑइलचे रेट जवळपास 20 का 22% वाढलेले आहेत. हां. आणि आत आताच्या आधुनिक औद्योगिक अर्थकारणामध्ये सगळ्याच देशांच्या हं. पेट्रोल, डिझेल आणि इंधन हे धमन्यांमधून वाहणाऱ्या रक्तासारखं आहे. म्हणजे तुमचं कदाचित उत्पादन व्यवस्था चालू राहील, पण ती बनलेली उत्पादनं वाहून नेण्यासाठी किंवा कच्चा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, ते जर ठप झालं, रेल्वे, बरोबर, रस्ते, विशेषतः हवाई वाहतूक ही सगळी एनर्जी म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स इंटेन्सिव्ह अशी सगळी क्षेत्र आहेत. आणि बरोबर. त्याचा त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होण्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे भीती आहे. आणि बरोबर. आपल्या भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याला परत रुपया डॉलरचा एक आयाम आहे. आज देखील हो. रुपया 92 क्रॉस करून गेलेला आहे. हं, त्याचा संबंध परत इथे वाढणाऱ्या महागाईशी आहे. कारण हं, हं. वाहतूक खर्च वाढल्यानंतर महागाई वाढते. महागाई वाढली की रिझर्व्ह बँके आणि केंद्रीय बँकांना व्याजदर वाढवावे लागतात. असं एक एक दुष्ट चक्र एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं अशा त्या ह्याच्यात जाणं होतं. त्याच्यामुळे हे जे काही घडतंय ते खूप गंभीर आहे आणि ती मी एकच सेकंद घेतो, की ती अशी सुटी घटना म्हणून नाही बघता कामा बघायला बरं, नाही पाहिजे. ती गेल्या बरोबर, विशेषतः 1-1.5 वर्षात आणि त्याच्याही आधीचा काळ जे काही घडत बरोबर. होतं, हं, त्याची शेवटची खिळा म्हणतात ना असा खिळा हं, ठोकला हं, हं. असं. तर त्या बरोबर. अर्थाने ते पण खूपच गंभीर आहे. म्हणजे युद्धानं प्रभावित होणारी जी क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात व्होलाटाईल क्षेत्र तुम्हाला आता कुठलं दिसतंय, की ज्याचा सर्वाधिक परिणाम या युद्धाचा होताना दिसेल? त्या अर्थानं या सगळ्याचा तात्कालिक परिणाम काय आहे? नाही मी परत की युद्ध आणि इतर ज्या काही घडामोडी आहेत, त्या खूप सगळ्या अर्थव्यवस्थेच्या सगळ्याच आयामांवरती कमी जास्त परिणाम करतात. पण देशांमधली जी शेअर मार्केट आहेत, हां, हं, ती बॅरोमीटर सारखी असतात. म्हणजे अ, रुपया डॉलरचा रेट, महागाई हे सगळं वाढेल हे आपल्याला थिअरी सांगते. पण इट टेक्स इट्स ओन टाईम. हं. पण शेअर मार्केट हा असा प्रकार आहे, की तापमान थोडं वाढल्यानंतर आपला जो थर्मामीटर असतो त्याच्यातलं कसं पारा लगेच असा वर जातो, खाली जातो. बरोबर. हो. तर त्यामुळे जागतिक पातळीवरचं तापमान वाढलंय का कमी झालंय? ताणतणाव वाढलेत, हं, हं, अनिश्चितता हं. वाढली आहे. हां, हे जे काही घडतं, त्याचं ताबडतोब म्हणजे तिथे काहीतरी घडतं आणि इथे शेअर मार्केट खाली जातं किंवा वर जातं. एवढं हो. ते त्याचं वन टू वन रिलेशनशिप आहे. त्याच्यामुळे अनेक क्षेत्रांवरती जरी परिणाम होत असला, हायपोथेटिकली आणि खरंच, हं, तरी शेअर मार्केट हे असं क्षेत्र आहे विशेषतः ज्या देशातली शेअर मार्केट अतिशय व्हायब्रंट आहे आणि भारत नक्कीच त्या देशांमध्ये मोडतो. जिथे शेअर मार्केट अतिशय व्हायब्रंट आहे. तर तिथे देखील त्याचं आणि तू तुझ्या प्रस्तावनेत जसं म्हणालास, हं. की सोमवारी 1000 अंश, आत्ता 1100 हो. अंश आणि पुढे जी काय अनिश्चितता वाढून ठेवलेली आहे. हं, हं. त्यामुळे ते मला ते क्षेत्र खूपच म्हणजे
ताबडतोबीने त्याची दखल घ्यावी असं आहे. याचा अर्थ बरं. असा नाही की इतर इतर जी काही अर्थव्यवस्थेची उपक्षेत्र आहेत ती कमी महत्त्वाची आहेत, अजिबात नाही. परंतु हे जे क्षेत्र आहे ते लगेच त्याला त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडत असतं. ओके. अ, पण म्हणजे आता भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टीनं जर बघितलं, तर इतका सातत्यानं असा चढता आलेख आणि गेल्या वर्षभरातल्या सगळ्या घटना याच्यामुळं सगळी वरखाली होणारी परिस्थिती, याच्यामध्ये आता जे सामान्य लोक आहेत, जे रिटेल इन्व्हेस्टर ज्याला आपण म्हणतो, किरकोळ गुंतवणूकदार, त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं म्हणजे कशा पद्धतीचं भान आपण याच्यात ठेवलं पाहिजे? कुठल्या गोष्टींसाठी आपण जास्त सजग असलं पाहिजे? काय सांगाल? नाही, रिटेल गुंतवणूकदारांना एक मित्रत्वाचा सल्ला थोडंसं 2 मिनिटानंतर मी येतो. परंतु मला असं वाटतं, की मी मगाशी म्हटलं, की भारताचा शेअर बाजार व्हायब्रंट आहे. तो फक्त आकडेवारीनुसार नाही, की सेन्सेक्स किती वर गेला, अमुक-तमुक. काय झालंय गेल्या विशेषतः 10 वर्षामध्ये अ, भारतीय देशात भारतातला जो भांडवल बाजार आहे, ज्याला कॅपिटल मार्केट्स म्हणतात, ते अधिक प्रमाणात जागतिक वित्त भांडवल बाजाराशी इंटिग्रेट होत गेलेले आहेत. हां, जे 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 पूर्वी नव्हतं. म्हणजे मला आठवतंय 2008 मध्ये मोठं वित्तीय अरिष्ट अमेरिकेत तयार झाला आणि त्याचे खूप खूप पडसाद जगभरातल्या वित्त बाजारावरती, कॅपिटल मार्केट्सवरती पडले. भारतावरती ते पडले नव्हते. थिस इज हं, अबाउट हं. व्हॉट 17-18 इयर्स बॅक, राइट? आणि ओके. त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं, की भारतीय भांडवल बाजार, शेअर मार्केट पर्टिक्युलरली हे त्या प्रमाणात द डिग्रीज ऑफ इंटिग्रेशन इंग्लिशमध्ये असं म्हणतात. म्हणजे एका अर्थाने सगळेच एकमेकांशी संबंधित असतात. परंतु हं, डिग्रीज मॅटर. तर 17-18 वर्षापूर्वी भारतातले भांडवल बाजार एका प्रकारे इन्सुलेटेड होते. ते आता राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याचा ताबडतोब परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती पडणार आहे. हं, भारतातला जे बाजार मूल्य आहे, म्हणजे ज्याला मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतात. हं, ते जवळपास भारताच्या जी-डी-पीच्या 100% जास्त आहे. ह्याच्यातनं हं, भांडवली बाजाराचं पेनिट्रेशन आपल्याला दिसतं. दुसरं असं आहे ज्याचा उल्लेख तू केलास, की स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं घरगुती क्षेत्र म्हणजे कुटुंब, हाउसहोल्ड ह्यांच्या बचती ह्या मोठ्या प्रमाणावरती बँकांमध्ये जात होत्या. बँकांच्या बरोबर. मुदत ठेवींमध्ये जात होत्या. त्या देखील हं, सार्वजनिक मालकीच्या बँकांमध्ये त्याला जास्त प्राधान्य होतं. गेल्या बरोबर. 10 वर्षामध्ये म्हणजे हे आर-बी-आयच्या वेळेचं थोडं बंधन असल्यामुळे आकडेवारी तेवढी काही जात नाही मी, गरज नाही त्याची. हं, 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 आर-बी-आयच्या आकडेवारीनुसार देखील बँकांमधल्या कुटुंबांच्या मुदत ठेवी कमी होऊन, हं, कुटुंबांनी शेअर मार्केटमध्ये आयदर इट इस म्युच्युअल फंड किंवा शेअर्स किंवा तत्सम एस-आय-पी वगैरे हं, ह्याच्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीचं प्रमाण वेगाने गेल्या 10 वर्षात अ, वाढत गेलेलं आहे. आता हा म्हणजे पहिला भाग झाला, की भारतीय वित्त बाजाराचं जागतिक वित्त बाजाराशी होत असलेलं इंटिग्रेशन. वेगाने हं, हा हं, पहिला भाग झाला. म्हणून त्याची दखल घेतली पाहिजे. दुसरा आहे, की घरगुती बचती भारतीय वित्त बाजारात आणि शेअर मार्केटमध्ये आलेल्या आहेत. हा दुसरं कारण आहे त्याचं हे करण्याचं. तिसरं हं, कारण तेवढंच महत्वाचं मला असं वाटतं, की भारतातल्या कुटुंबांचे भौतिक आकांक्षा, मटेरियल ॲस्पिरेशन्स विशेषतः तरुण वर्गाच्या, ह्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढल्या आहेत. आणि त्या प्रमाणामध्ये त्यांच्या हातात असणारी उत्पन्नाची जी साधनं आहेत, ती ओके. वाढत नाहीयेत, वाढली नाहीयेत. बरं. आणि मग ज्याला क्विक बग म्हणतात, म्हणजे लवकरात लवकर पैसे कुठून मिळवता येतील, ह्याची एक मानसिकता तयार झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जो शेअर मार्केट जे अनेक दशकं महानगरात मधल्या आणि मोठ्या शहरांमधल्या श्रीमंत उच्च वर्ग, जास्तीत जास्त मध्यम वर्गापुरतं ते सीमित होतं. ते गेल्या 10 वर्षात, विशेषतः गेल्या 5 वर्षामध्ये जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती हो, अगदी बरोबर. गरिबांना नसेल, पण निम्न हं, मध्यम वर्गापर्यंत त्याचं त्याचं त्याची ते ते पोहोचलेलं आहे आणि तरुण तरुण मोठ्या प्रमाणावरती आज शेअर मार्केटमध्ये आहेत.
आणि हं. त्याचं कारण तेच आहे, की त्यांना ज्या पद्धतीचं राहणीमान जगावसं वाटतं ते आणि बरोबर. त्यांच्याकडे असलेली उत्पन्नाची साधनं किंवा त्या हं. उत्पन्नाच्या साधनामध्ये असलेली अनिश्चितता, हो, ह्याच्यातली गॅप भरून काढण्यासाठी ते हो. शेअर मार्केटकडे वळले बरोबर. आणि सुदैवाने गेल्या काही वर्षामध्ये भारतातलं शेअर मार्केटचा जर ग्राफ बघितला तर सतत त्याने तो वाढता राहिलेला आहे. म्हणजे लोकांना हं, त्याची फळं देखील मिळाली. हां, हं, मुद्दा असा आहे की हे असं तहहायात एकाच रेषेमध्ये असं वाढू शकेल का? हा हा हं. मला असं वाटतं की बरोबर. खरा चिंतेचा विषय आहे किंवा त्यांना अवगाह करण्याचा, त्यांना अलर्ट करण्याचा विषय आहे, की बाबा लूक हिअर म्हणजे हे तुम्हाला हं, मिळालं छानच आहे. तुम्ही घ्या ते, हं, जरूर घ्या. हं, हं. परंतु अशी अपेक्षा ठेवू नका, की हे असं सरळ रेषेत जाणार आहे. कारण हे बरोबर, अतिशय सेन्सिटिव्ह आहे. शेअर मार्केट सारखा बरोबर. दुसरा पारा जसा असतो, जो तापमानासाठी अतिशय संवेदनशील असतो. तसं शेअर मार्केट हे आ, आ, देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरती घडणाऱ्या विपरीत घटनांना लगेच ताबडतोबीचा प्रतिसाद देतं. बरोबर. एकच मुद्दा अजून मांडतो, की शेअर मार्केटची वर जाणं, खाली जाणं काही नवीन नाही. म्हणजे अगदी हं, ग्राफिकल पद्धतीने देखील दाखवता येतील. हा असा खाली आला, मग वर गेला. परंतु एक एक फेज अशी येते आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती, हं, ज्याला इंग्रजीमध्ये पॅराडाइम शिफ्ट म्हणतात. म्हणजे खूप मूलभूत बदल काहीतरी घडतायत. म्हणजे मी नाही हं, हं, म्हणत आहे, की संपले म्हणून. त्याची सुरुवात असू शकते, की हं, ज्याच्यामध्ये आधीचे सारे संदर्भ म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं, की अच्छा सेन्सेक्स अमुक-अमुक आहे. तर मी आत्ता गुंतवले एखाद्या कंपनीमध्ये, तर पुढच्या वर्षभरामध्ये मला 20% त्याच्यातला कॅपिटल गेन मिळेल वगैरे. हे हं, कशाच्या आधारावर असतं? तर त्या हं, कंपनीचा किंवा शेअर मार्केटचा जो नजीकच्या काळातला, भूतकाळातला जो परफॉर्मन्स असतो, त्याला हं. एक्स्ट्रापोलेट केलं जातं आणि म्हटलं जातं, की बाबा हे असं-असं बरोबर. होईल. हं, परंतु ज्यावेळेस सगळे संदर्भ बदलण्याचा काळ असतो, ज्याच्यातून कदाचित आपण जातोय असं मला वाटतं. त्यावेळी भूतकाळ हा भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी उपयोगी पडत नाही. असा एक कालखंड येतो. ज्या कालखंडातून आपण जातोय. म्हणून मला असं वाटतं, की ह्या सगळ्या ह्याच्याकडे अतिशय बरोबर. पण हो. या प्लीज तू काहीतरी अ, विचारत होतीस. आता आता जेव्हा हे युद्ध अशा देशामध्ये होतंय, की ज्या देशामधून अ, बऱ्यापैकी इंधनाची आयात आपल्याकडे पण होत असते. तर सामान्यांच्या दृष्टीनं साहजिकच हा प्रश्न आहे, की आता पेट्रोलचे भाव वाढणार का? सोनं-चांदी याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठीची ही योग्य वेळ आहे का? तर त्या दृष्टीनं तुम्ही काय बेसिक सांगाल? अ, नाही मी मगाशी म्हटलं, की आखाती देशातल्या युद्धाची खासियत राहिलेली आहे, की संपूर्ण आंतरराष्ट्रीय तेल बाजार जो आहे, ऑइल मार्केट, इंटरनॅशनल ऑइल मार्केट त्याच्यावरती ताबडतोब परिणाम होतो आणि भारतासारखा देश जो 85 ते 90% त्याच्या ज्या काही पेट्रोलियमच्या गरजा आहेत, गॅस, पेट्रोल, डिझेल, खनिज तेल काही घ्या, त्याचं जवळपास 85 ते 90% तो आयातीवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे ते परिणाम तर होणारच आहेत. ज्याचा हं, पूर्ण अर्थव्यवस्थेवरती परिणाम नक्कीच होईल. अ, रिटेल गुंतवणूकदारांनी नक्की काय करावं? म्हणजे तुझा जो स्पेसिफिक हं, प्रश्न होता आधीच्या हं, प्रश्नातला एक उपप्रश्न त्याच्याकडे मी येतो, की बऱ्याच वेळा रिटेलमध्ये मगाशी जे मी म्हणालो, की क्विक बग लवकरात लवकर पैसे मिळवण्याची एक मानसिकता तयार झालेली आहे. ज्याची हं, कारणं ज्याचा उल्लेख मी केला आणि त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब आय-पी-ओ मधल्या रिटेलच्या ज्या काही सबस्क्रिप्शन राहिलेल्या आहेत, त्या खूप मोठ्या राहिलेल्या आहेत. हं. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अ, खूप म्हणजे सेबीनी शेवटी त्याच्यातला जो काही स्पेक्युलेटिव्ह आणि सट्टेबाजी आहे, त्याला आळा घालण्यासाठी अनेक त्याच्यावरती उपाययोजना केल्या. पण बरोबर. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप क्विक बग ज्याला म्हणतात तसं करता येतं. टिप्सवरती खूप मोठा लोकं हे करत असतात. गेल्या काही वर्षामध्ये ज्याला फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स म्हणतात. फिन्फ्लुएन्सर्स असा एक शब्द आहे. हो. फिन्फ्लुएन्सर्स म्हणजे YouTube पासून अनेक आणि आता तर बरोबर. वेगवेगळ्या वर्तमानपत्र प्लॅटफॉर्म. काय आणि हे काय त्याच्यातनं त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं, की शेअरमधल्या गुंतवणुकीसाठीची जी एक वित्त साक्षरता आणि थोडा बहुत एक
ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठपणे बघण्याचा जो दृष्टिकोन असला पाहिजे, तो न रुजता, तो रुजलेला हं. नाही आणि अशा काळामध्ये टिप्स वरती किंवा कोणीतरी काहीतरी सांगतंय, कुठलातरी एक YouTube व्हिडिओ बघितला, अशा बरोबर. ह्याच्यावरती मला असं वाटतं की अ, गुंतवणुकी केल्या जातायत. जे जे बरोबर, जे बरोबर. मला असं वाटतं की चिंताजनक आहे. एकच ओके. अजून मुद्दा मी मांडतो की हं, असं नाहीये मी ज्यावेळेला वित्त निरक्षरता आणि वित्त साक्षरतेचा अभाव असं म्हणतोय, तर हं. पासून अनेक संस्था वित्त साक्षरतेवरती काम करत असतात वगैरे, वगैरे. पण त्यांचा सारा भर जो आहे तो ज्याला प्रोसेस लिटरसी म्हणतात. म्हणजे डीमॅट अकाउंट कसा ओके. उघडायचा? हां. म्हणजे एस-आय-पी म्हणजे काय? त्याच्यासाठी काय हं, करायचं? म्युच्युअल हं, हं. फंडाचे ॲप्लिकेशन कसे करायचे? के-वाय-सी काय? अमुक-तमुक असं आहे. पण मला असं वाटतं, की वित्तीय साक्षरता महत्त्वाची आहेच आहे. परंतु ज्याला वित्तीय शहाणपण म्हणतात, म्हणजे मी त्याला बरोबर. फायनान्शियल विस्डम म्हणतो. जे प्रत्येकाने ते त्याचं त्यात ते आत्मसात केलं पाहिजे. हं. शहाणपण जे आहे ना, ते असं असं फक्त पुस्तकं वाचून आणि हे बघून होत नाही. बरोबर. आणि शहाणपणाचा माझा अर्थ असा आहे, की स्वहित, माझं हित कशात आहे? हां. बरोबर. ते ते केंद्रस्थानी असलं पाहिजे आपल्या निर्णय प्रक्रियेत. त्याच्यामुळे कोणाकडनं टिप आली आणि कुठला YouTube बरोबर. मी व्हिडिओ बघितला, याच्यापेक्षा देखील माझ्या ज्या बरोबर. बचती आहेत आणि काही ठिकाणी तर कर्ज काढून देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करण्याचे देखील प्रकार आहेत. असं पण नाहीये, की बरोबर. बचतीच फक्त जातात. त्यामुळे हं. माझ्या बचती ज्या मी स्वतः घाम गाळून हे केलेल्या आहेत, ज्या माझ्या कुटुंबासाठी असल्या पाहिजेत, तर त्या बचती मी स्टेकला लावतोय. त्या एक्सपोज करतोय. हं. त्यामुळे हं. माझं हित असलं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि माझं अहित होणार नाही. हां. ह्याला मी शहाणपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा शेअर मार्केटमध्ये अ, पूर्ण एक एक एकांगी दृष्टिकोन जो असतो तो मला अमुक ठिकाणी जर गुंतवणूक केली तर किती काळामध्ये किती परतावा मिळेल, किती रिटर्न मिळेल असा तो बघितला जातो. बरोबर. तर ओके. कुठलाही गुंतवणूक विशेषतः शेअर मार्केटसारखी त्याच्यामध्ये परतावा आणि जोखीम रिटर्न आणि रिस्क हे हे दोन्ही एकाच वेळे बघायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला परतावा किती मिळणार आहे याच्याच जोडीला माझं घातलेलं मुद्दल देखील जाऊ शकतं. हं. बरोबर. याची रिस्क. ह्याचं भान येणं, ह्याचं बरोबर. भान येणं मला असं वाटतं, की गरजेचं आहे. त्यामुळे ओके. तो सगळ्यात मला वाटतं लंगडी बाजू आहे वित्त साक्षरतेमध्ये. ही जोखीम हं. क्षमता. माझ्याकडे बरोबर. समजा ₹1,00,000 संचित बचती आहेत. हं, तर हं. मी जास्तीत जास्त 10,000 ते ₹15,000 तोटा सहन करू शकतो. तोटा हं, हं. तर त्याप्रमाणे आपलं एक्सपोजर शेअर मार्केटमधलं जे एक्सपोजर आहे, ते ते असलं त्याप्रमाणे पाहिजे. बरोबर. प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक हं. व्यक्तीने ठरवण्याची गरज आहे. कोणी काही सांगितलं त्याच्या भरीला न पडता हं. वित्तीय शहाणपण आत्मसात करून बरोबर. आपल्यापुरता निर्णय घेण्याची येस. मला असं वाटतं, की गरज आहे. ओके. तरच आता जे काही घडतंय त्याची कमीत कमी झळ तर सगळ्यांना बसणार आहे. परंतु बरोबर. झळ सहन करण्याची झळ तर सगळ्यांना बरोबर. बसते. परंतु बरोबर. ज्यांच्याकडे संचित बचती आहेत, ज्यांच्याकडे इतर अनेक गोष्टी आहेत, त्यांना कमी झळ बसते. हं. त्यांचे दैनंदिन आयुष्यातले खर्च त्याच्यावरती अवलंबून नसतात. बरोबर. परंतु जर तुमच्या बचती कमी असतील, तुमची जोखीम क्षमता कमी असेल, तर तुम्हाला जर तोटा झाला, तर तो बरोबर. सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये नसते आणि कुटुंब खरं. उद्ध्वस्त होतात. सट्टेबाजीमध्ये हं, अ, हं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर तो गुंतवणूक केली, तर हं, हं. म्हणजे हे काय नवीन गोष्टी नाही आहेत. इतिहासात बरोबर. डोकावलं तर अति कर्जबाजारीपणामुळे, खरं. अति सट्टेबाज गुंतवणुकीमध्ये हं, आपल्या हं, बचती हं. गुंतवल्यामुळे, घर गहाण ठेवून सट्टेबाजी केल्यामुळे, अशा अनेक म्हणजे हे काही नवीन बरोबर. नाहीये. तर सर ते मला असं वाटतं, की हो. सांभाळायची गरज आहे आणि हा अतिशय कळकळीचं आवाहन मी बरोबर. सगळ्यांना करीन, की बाबा आपली जोखीम क्षमता ओके. जोखा, जोखा, हं. जोखा प्रत्येकाने येस. आपापली ती ती सब्जेक्टिव्ह असते. त्याला काही मॅथेमॅटिकल मॉडेल नाही. बरोबर. फार सल्लागारांच्या भरीला पडू नका. सगळ्यांचं सगळं ऐका.
ऐकावे बरोबर. जनाचे करावे मनाचे. सगळ्यांचं ऐका तुम्ही. हं. इन्फ्लुएन्सरचं ऐका, YouTube बघा, अजून काय बघा. परंतु स्वतःशी बोला, की बाबा मी किती घेऊ शकतो? एवढा बरोबर. तोटा झाला तर माझ्या कुटुंबावरती काय परिणाम होईल? बरोबर. माझं एक मुद्दलच शेवटचा जाईल. प्रश्न मुलाखतीच्या हं. आपण आता जरा शेवटाकडे जाऊयात. येस, अ, येस. पुढचा येणारा काळ जो आहे तो तुम्हाला या सगळ्यामध्ये म्हणजे युद्ध आता हे किती काळ लांबेल याच्याबद्दलच्या पण अनसर्टनिटीज आहेत आणि आज हो. तुम्ही जी हं, हं. पोस्ट लिहिली आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचा जो तेल इंटरेस्ट आहे याच्यामधला, तो काय नेमका आहे त्याच्याबद्दल पण सांगितलेलं आहे. तर त्या अर्थानं पुढच्या काळाबद्दल की किती काळ आपल्याला ही संघर्षाची स्थिती सहन करावी लागणार आहे आणि थोडक्यात ते अमेरिकेच्या तेलाच्या सगळ्या इंटरेस्टबद्दल पण सांगितलं तर जाता-जाता. नाही, परत आपण जिथून सुरुवात केली, जरी आपला मुलाखतीचा मोठा काळ आपण शेअर मार्केटवरती हे केला, जो गरजेचा होता. आपण जिथून सुरुवात केली, की मॅक्रो हं, स्थूल अर्थव्यवस्था ही शेअर मार्केटला पायाभूत असते. ती फाउंडेशन हं, सारखी असते. तिथेच मी आता शेवटी येतो, की हं, फक्त इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेचं हे बघता कामा नये. गेली 30-40 वर्ष जागतिक पातळीवरती जे एक अंशतः विश्वासाचं वातावरण होतं. हं, व्यापाराच्या व्यापाराची एक नियमवही होती. हां, WTOची. ती हं. नियमवही काय फार मोठी आदर्श होती असं नाही. पण त्याला एक प्रिडिक्टॅबिलिटी ज्याला म्हणतात ना, प्रिडिक्टॅबिलिटी. ज्यावेळी बरोबर. एखादी कंपनी किंवा एखादा उद्योजक, एखादा निर्यातदार 1 कोटी 10 कोटी एखाद्या ठिकाणी गुंतवतो, त्यावेळी त्याला 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 एक आश्वस्त करण्याची गरज असते, की लूक हिअर हं, म्हणजे ही जी गुंतवणूक करतोयस ती तू पुढचे 5-10 वर्ष ती निर्यात करू शकतोस. त्यामुळे विश्वास आणि प्रिडिक्टॅबिलिटी हा अर्थव्यवस्थेसाठी आणि गुंतवणुकीसाठी पूर्वअट आहे. आणि आजच्या घडीला मला असं वाटतं, की सगळ्यात जर मूलभूत बदल कुठला घडू पाहत असेल, तर हं, प्रिडिक्टॅबिलिटीजची प्रिडिक्टॅबिलिटीच गेलेली आहे किंवा जायची अजून शक्यता आहे. म्हणजे हं, भूराजनैतिक ताणतणाव, अमेरिका आणि युरोपियन युनियनमधले ताणतणाव, अमेरिका आणि चीनमधले ताणतणाव, हे कुठलं रूप घेतील? म्हणजे उद्या अमेरिका, इराण आणि हे झालं तर उद्या चीन आणि तैवानचा नवीन एक फ्लॅश पॉइंट तयार होऊ शकतो. वी डोंट नो. वी डोंट बरोबर. नो. आणि अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे फ्लॅश पॉइंट्स तयार होणं, ह्या सगळ्या ह्याच्यामधून आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या सामान्य नागरिकांचा तो विषय आहे. बरोबर. संरक्षण साहित्य ज्याला म्हणतात. डिफेन्स इक्विपमेंट्स, डिफेन्स उद्योग, संरक्षण उद्योग, हं, त्याच्यामधल्या गुंतवणुकी सगळ्या राष्ट्रांच्या वाढणार आहेत. म्हणजे हं. त्याला काही उपायच नाहीये. देअर इस नो शॉर्ट टर्म सोल्युशन फॉर दॅट. बरोबर. कुठलं राष्ट्र जर त्याला अ, हं, असुरक्षित वाटल्यानंतर पहिली गोष्ट आहे देशाची सुरक्षा प्रश्नच नाही. बरोबर. आणि हं, जर अर्थसंकल्प आणि देशात तयार झाणारे वित्तीय स्त्रोत हे मोठ्या प्रमाणावरती जर संरक्षण साहित्यामध्ये वळवले गेले, तर त्याचा खूप मोठा परिणाम उत्पादक क्षेत्रांवरती होणार आहे, कल्याणकारी ओके. राज्यांवरती होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की मी तोच ठीक. शब्द वापरेन, पॅराडाईम शिफ्ट आहे आणि बरोबर. अनिश्चिततेचा एक काळा ढग असा आलेला ठीक आहे. आहे. आणि ह्याच्याही पूर्वी युनो सारख्या संस्था होत्या, वेगवेगळ्या WTO पण एक मल्टीनॅशनल, मल्टीलॅटरल अशी संस्था होती. त्याच्यामुळे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे प्रश्न आहेत, ते हं, सोडवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. ते असं हं. एक-एकटं राष्ट्र नाही सोडवू बरोबर. शकणार. हं, आणि हं. अ, राष्ट्रांनी एकत्र येऊन त्याच्यामधला जी धार आहे, त्याच्यामधली जी हे आहे, ते कमी करण्यासाठी जर एकत्र यायचं ओके. असेल, तर पहिली परत पूर्वअट असते, की विश्वासाचं वातावरण, राइट? तर बरोबर. ते ते आज ते निर्माण गेलेलं असल्यामुळे कुठली राष्ट्र आता समोरासमोर बसून चर्चा करण्याच्या मानसिकतेमध्ये असू शकतील नजीकच्या काळात. बरोबर. ती हं. लवकरात लवकर येवो अशी अ, ठीक. भारताचा नागरिक म्हणून आपण आणि जगाचा नागरिक म्हणून आपण अशी सदिच्छा तर नक्कीच बाळगूया येस. प्रशांत, की बाबा ठीक आहे म्हणजे सोल्युशन्स निघतील. ठीक आहे, त्याला काय ब्लॅक एंड व्हाईट उत्तरं नसतील. पण समोरासमोर बसूनच ती काढली जाऊ शकतात.
आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर ते वातावरण तयार हो, अशी येस. सदिच्छा आपण व्यक्त करू हीच शकतो. इच्छा आपण व्यक्त करू शकतो आणि दिवस हे अनिश्चिततेचे आहेत, कारण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असे अनेक राष्ट्रप्रमुख, असे अनेक नेते आहेत, की जे अशा पद्धतीचे निर्णय घेत सुटलेले आहेत, की ज्याच्यामुळं हे संपूर्ण जग जे आहे ते अ, या सगळ्या अशा अनिश्चित परिस्थितीला तोंड देत आहे. खूप खूप धन्यवाद सर तुमचे या संपूर्ण चर्चेबद्दल. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.